आंदोलन चालू आहे त्या बाबतीमध्ये मी जाहीरपणानं त्यांना आव्हान केलेलं आहे की ह्या तुमच्या तक्रारीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या शासकीय ठिकाणी त्यांचं न्यायप्रविष्ट ही गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी चौकशीचं सुनावणीचं काम चालू आहे. कृपया आता आंदोलन थांबवावं, कारण या आंदोलनाचा परिणाम हा त्या उद्योगावर व्हायला लागलेला आहे, कारखान्यातल्या कामावरती होत आहे आणि एकूणच अधिकारी कर्मचारी हे सगळेच ह्या सगळ्यामुळं डिस्टर्ब आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील आणि गेटकेंचे ऊस उत्पादक शेतकरी हे सुद्धा यामुळं गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत. वाहतूक ठेकेदार जे आहेत ते सुद्धा या कारखान्यावरती आपण काम करायचं का बाहेरच्या कारखान्यावरती काम करायचं अशा परिस्थिती अशी त्यांच्यामध्ये चलबिचल चालू आहे. तेव्हा माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे की हुतात्मा साखर कारखाना म्हणजे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नाईकवडी सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाला इजा पोचेल असं काम कृपया करू नका. त्यामध्ये सहकार्य राहिलं पण अडथळे तर निर्माण करू नका. हंगाम त्याची कामं आणि ऊस तोडणीवाल्यांचे करार ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या सगळ्याचा परिणाम त्या उद्योगावर झाला तर यावरती अवलंबून असणारे शेतकरी कष्टकरी छोटे मोठे व्यापारी या सगळ्यांच्या आर्थिक प्रगतीवरती त्याचा परिणाम होईल. त्याचा खूप मोठा तोटा होणार आहे आणि उत्पादन जर कमी झालं तर कारखाना सुद्धा हातबट्ट्यात आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वर्षी सुद्धा या वेगवेगळ्या तक्रारी आणि दंगे धोपे यामुळं 50,000 टन क्रशिंग कमी झालं. तेव्हा कृपया या हंगामावरती परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळे कामकाज चाललेलं आहे. जे प्रादेशिक संचालक डोंगरे म्हणून आहेत त्यांनी सुद्धा पत्र पाठवून 3 वेळेला आपल्याला सांगितलेलं आहे की कारखान्यावरचं आंदोलन थांबवा आणि ह्या गोष्टीचा विचार करता आपण तातडीनं कारखान्याच्या कामकाजावरती परिणाम होणार नाही ह्या गोष्टीचा विचार करून आपण आंदोलन थांबवावं. संस्थेच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या चर्चा होतात आणि एवढंच नव्हे जे त्या ठिकाणी माईकवर सुद्धा बोलणारी मंडळी उभा राहते. खरं वेगवेगळ्या कारणानं मग कर्ज कोणाला दिली नसेल किंवा कर्ज काढली तर ती भरायची नाहीत त्यांच्यावर तक्रारी चालू आहेत आणि काही मंडळी जी आहेत त्यांची उंची केवढी आहे पण ते बोलतात लांबड खूप मोठी गप्पा मारतात आणि त्या मंडळींना त्यांचा उल्लेख करून मला त्यांना मोठं पण करायचं नाही. तेव्हा माझं म्हणणं असं आहे की कोणतीही संस्था एखादी तुम्ही उभा करा, संस्था उभा करा, ती चालवा आणि मग सांगा तुम्ही की मी ह्या संस्थेसाठी हे केलं ते केलं म्हणून. मुळात आयत्या पिठावरती रांगोळ्या ओढायचं जे काम चाललेलं आहे हे थांबवा आणि उद्योग समूहावरती जे वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी ह्या सगळ्यांना प्रेशराईज करून त्यांच्या कामात गोंधळ घालायचा आहे हा प्रकार थांबवा आणि तातडीनं त्या लोकांना काम करू द्या. आता सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी जाणीवपूर्वक कार्यकर्ते असतील, संचालक असतील, कर्मचारी असतील त्यांना बोलवायचं बसवायचं आणि मग काम कोण करायचं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत आणि म्हणून ह्या सगळ्याचा परिणाम हा डायरेक्टपणानं या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतोय. खरं दूध संघाच्या संदर्भामध्ये पण काल चर्चा झाली. दूध संघाचे पैसे इतर ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांचे बाहेर वाटप केले म्हणजे सहकारी संस्थेचे पैसे बाहेर काढता येतात का. पण अशा पद्धतीनं तुम्ही काम करताय हे चुकीचं आहे. दूध संघाच्या संदर्भामध्ये ज्या काही कर्मचाऱ्यांच्या पगार नाहीत, नोकरांच्या वाहतूकदारांची बिलं नाहीत,
दूधवाल्यांची बिलं नाहीत, त्याला वेगळं स्पष्टीकरण आमचा चकाचक दूध संघ आहे म्हणून सांगितलं जातं. तुमची चकाचक इमारत किती आहे आणि काय आहे ह्याचे तुमचं डामडौल काय आहे, याच्यापेक्षा ज्यांची देणी आहेत ती देणी द्या. त्या लोक नाडल्यात, अक्षरशः अडचणीत आलेले आहेत. काही लोकांचे लाखो रुपये पेंडिंग आहेत, देणं आहे, ते द्या पहिल्यांदा आणि मग आपण विकासाच्या कामावरती चर्चा करू. खरं त्याचबरोबर त्यांनी हुतात्मा दूध संघानं सुद्धा हुतात्मा बाजार कडून जे काही उधाऱ्या वेगवेगळ्या कामाच्या आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी 17-18 पासून पैसे ह्या हुतात्मा बाजारचे दिलेले नाहीत. ही सुद्धा एक सहकारी संस्था आहे. आणि जर एकूण बघितलं तर आता खरं माझे बंधूच आहेत, किरण दादा असतील, माझे पुतणेच आहेत, मग केदार असतील, गौरव असतील, या सगळ्यांनी त्यांच्या एकूण कुटुंबासाठी आणि त्यांच्या संबंधित 93 लाख रुपयांची ती उधारी आहे. ही कधी देणार का नाही, ती संस्था चालणार का नाही? आणि मग असं जर केलं आणि ते वसुलीला सारखं सातत्यानं त्या लोकांच्याकडे जात असतील म्हणून बाजारच्या विरोधामध्ये तक्रारी, अशा गोष्टी बरोबर नाहीत. त्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना त्रास. ही संस्था खूप नाजूक आहे, खरेदी विक्रीचं व्यवसाय करते आणि अत्यंत कमी मार्जिन मध्ये ते काम करते. अशा वेळेला त्या संस्थेचं जे काही माल घेतला असेल त्याचं देणं दिलं पाहिजे, उधाऱ्या दिले पाहिजे, तरच ती संस्था काम करणार आहे. आज त्याच्यावरती जवळपास 150 कुटुंब त्या संस्थेवरती अवलंबून आहेत आणि त्यांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न आहे. तेव्हा हा आपण शांतपणा करावा आणि या संस्थेचं देणं आपल्या कुटुंबाचं आहे ते, आणि त्याचबरोबर तुम्ही ज्यांना सांगितलंय त्यातला माल द्या म्हणून त्यांना तेवढी विनंती करा. आणि त्या संस्थेचं देणं दिलं तर त्या संस्थेचं काम, ते अडचणीत या लागलेले, तिचं कामकाज व्यवस्थित चालायला मदत होणार आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर महालक्ष्मी ही एक कंपनी स्थापन केली गेली आणि या महालक्ष्मीच्या कंपनीच्या माध्यमातून भागामध्ये शेअर्स गोळा केले. त्या शेअरची किंमत 5,000 रुपये आणि असं सांगितलं गेलं की हा उद्योग उभा केला जाईल, या उद्योगामधून तरुणांना काम दिलं जाईल, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव योग्य दिला जाईल, माल खरेदी केला जाईल. अशा अनेक दिवास्वप्न ही दाखवली गेली. पण जवळपास 2020 मध्ये स्थापन झालेली संस्था आणि त्या संस्थेचं आज काय रिटर्न आपण सभासदांना दिला, सभासद ज्यांनी त्यामध्ये शेअर्स घेतले त्यांना आपण काय त्याचा बेनिफिट दिला आणि तो प्रकल्प कधी चालू होणार आहे, तो चालू तर होणार आहे का हे लोकांना सांगा ना. सबसिडी पण त्याची काहीतरी आली आहे म्हणून असं कळतंय, पण त्याचा वापर काय झाला? राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.